सांगताय आणि ती जे त्यांनी जी जनगणना आहे ती जनगणना सुद्धा लावणं अपेक्षित होतं. ती जनगणनेचं सुद्धा त्याच्यामध्ये ते साल ॲड न केल्यामुळं आणखीन प्रॉब्लेम त्याच्यात उभा राहिलेत. त्यामुळं सातारा संस्थान हैदराबाद गॅझेटियरचा GR आणि त्यानुसार मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र तातडीनं हा एक उद्देश आहे. दुसरा की सातारा संस्थानचं गॅझेटियरचा GR काढलेला नाही, तो काढून ताबडतोब अंमलबजावणी करायची. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या पोरांवरती खोटे गुन्हे दाखल केलेत विनाकारणच. ते आंदोलनातले सरसकट गुन्हे मागल घेण्याच्या बाबत आपली ती पण एक मागणी आहे सरकारकडं. बलिदान गेलेल्या कुटुंबाला महामंडळात विद्युतमध्ये ह्या नोकऱ्या देण्याच्या संदर्भातला GR आहे. सारथीच्या मार्फत ज्या योजना बंद झाल्यात त्या शिष्यवृत्त्या तिथल्या पोरांना नाही दिल्या जात नाहीत. त्याबाबतचीही मागणी आपण सांगितलं सरकारला की 30 मेच्या आत याची सगळी अंमलबजावणी करा. महामंडळाचे पण अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे हप्ते ते पण थांबलेत, त्यामुळं सुद्धा तेही परतावे दिले जात नाहीत. त्या संदर्भातलाही विषय घेतला. शिंदे समितीला मुदतवाढ दिली नाही, आम्ही म्हणणं एक वर्ष द्या आणि तिला नोंदी पण शोधायला लावा. याबाबतची सुद्धा आपण ती भूमिका घेतली. काही पोरं EWS मधले ACBC मधले जे पोरं नोकऱ्या वाचून वंचित ठेवले सरकारनं, MPSCचा विषय पाठीमागच ठेवला आहे. म्हणजे ही जी जाणून बुजून ही जी हेळसांड चालली ना, यामुळं आंदोलन करावं लागतं. 58 लाख नोंदी निघाल्यात, त्या नोंदी ग्रामपंचायतला प्रत्येक लावणं खूप आवश्यक आहे. तोही विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघालेत त्याच्यावरती त्यांनी ॲडमिशन केलेत, काहीला नोकऱ्या लागल्यात, त्याच्या व्हॅलिडिटी मात्र मुद्दाम जाणून बुजून ठेवल्या सरकारनं. त्यामुळे हे आंदोलन खूप मोठं होणार आहे. आणि आता तुम्हाला 30 मेला दिसल सरकारला की हे आंदोलन किती भयानक स्वरूपात, शांततेचं आंदोलन पण इतकं भयानक पसरलंय आता मात्र सरकारला कळणार. देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे म्हणून त्यांना टार्गेट केलं जाते असा आरोप गणेश नाईकांनी केला आहे. गणेश नाईक ते मुंबईवाले, ते तर चांगला माणूस आहे. जर त्यांना एवढ्या वेळ सुट्टी, चांगला माणूस आहे म्हणून एवढ्या सुट्टी, असे बामणं फेमणं असं नाही मोजत मी. मराठी किंवा असं तसं असं मोजित नाही कधी. जातीला कधी मोजित नाही मी, जातीत तुलीत नाही. मोजित नाही म्हणजे तुलीत नाही. असतं तर मराठीने त्याला निवडून दिलं असतं. त्याचं बामणाचा काय संबंध आहे? तो माणूस राज्याचा पालकत्व स्वीकारलेला माणूस, त्यांच्यावरती जबाबदारी. आमच्या गोरगरिबांचे प्रश्न सोडवणं, आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलं, त्यांना नाही भांडायचं, कोणाला भांडायचं. आणि गणेश नाईक यांच्याबद्दल माझं म्हणणं आहे, याच्यानंतर तुम्ही असं बोलू नका. तुम्हाला मागत पडेल माझ्या विरोधात जाणं. एवढेच वेळेस फक्त की आम्हाला वाटतं योग्य काम करतो तो माणूस. एखाद्या दिवस काही अडचण आली, कुणी जर फोन लावले गोरगरिबांसाठी तर ते काम करतात म्हणून म्हणायलोय. उगाच अंगावर घ्यायचं नाही. त्यात काय भावना संबंध आहे? त्यात असं नसतं हो. त्याला काय, जो माणूस प्रमुख मुख्यमंत्री आहे त्या माणसाकडूनच आम्हाला अशा आहेत ना, त्यांनीच GR काढलाय, त्यांनाच भांडणं आहे ना की GR काढा म्हणून. त्या GR काढला, त्याची अंमलबजावणी करा, प्रमाणपत्र द्या, त्यांनाच भांडावं लागणार ना. दुसरं पण आमचं म्हणणं आहे, आम्ही सत्तेवर बसवलंय त्यांना, त्यांनी मराठीचे मनं जिंकावेत बस. कोण म्हणलं? त्याला नाही मोजित मी. हे मला वाटलं कोण आहे का, सगळ्याला माहिती आहे. ते धर्मनिरपेक्ष आहेस आणि काय आहेस सगळ्याला माहिती. लोक आमच्याच अंगावरती घालतो, नाटकं खेळतो का? टोळी किती घे संपवायला, मला किती वेळ लागणार आहे तिला. जितकी टोळी बोलणार आहे तितकं तुझं राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त होणार. तू मला खेळतो ना, तुला माहिती आहे मी काय चीज एकदा बघितलंय तो, तुला आणखीन एकदा बघायचं आहे का? मी बोलत नाही त्याच्यावर विचारू बी नका त्याला. धनंजय मुंडेंनी मराठा भवन उभारण्यासाठी त्यांचं जे प्रतिष्ठान आहे, नाथ प्रतिष्ठान, याच्या वतीनं 28 गुंठेची जागा पण दिली. 28 गुंठे जागा दिली त्यांनी. उत्तर लगेच त्यांना इथंच येईल. मी आत्ता बघितलं होतं इथं. आत्ता उपोषण चालू आहे परळीत. माणूसच इथं उपलब्ध आहे, सोडलं ना. पण
दिलं, भवनाला जागा दिली आणि नंतर दुसरीकडे वर्ग केली म्हणून सुरू होत. किती प्रेम आहे त्याचं आम्हाला चांगला माहिती. आणि आज ते सत्कार कार्यक्रमातच बोलत होते 28 गुंठे जमीन दिली म्हणून. अरे ज्यांनी यांचं अस्तित्व उभा केलं, त्या जातींविषयी यांची टोळी वापरते ती लाभार्थी, त्यांच्याविषयी वेगळं वेगळं बोलायला लावते आणि ते बोलल्यामुळं यांचं अस्तित्व खराब व्हायला लागलं. त्याला कळानं त्याला मला खेटल्यावर त्याला काय परिणाम होणार आहेत राजकीय त्याच्या पुढं त्याच्या ध्यानातच येत नाही ते. त्याची मस्ती जिरीतो मी, त्याला माझंच आहे काय. तो किती सांगितलं काही केलं तरी समाजाला माहिती तू किती नाचका आणि किती डावं टाकतो, कोणाला भेटतो. तो हे लोक कोणाला भेटतेत, फोटो आहेत आमच्याकडे त्याच्या लोकांचे. तो कसा पाठवतो, आता केव्हा भेटत नाही, कसा भेटत नाही, आता कोणाला पाठवतो. संभाजीनगरच्या त्या कॅनॉटला तिथं साधी एखादी बनेल घ्यायचं म्हणलं तर माणसाची हिंमत लागत नाही. तिथं मोठमोठाले जेवण करणं, तिथं मोठमोठाले कपडे घेणं हे त्या व्यक्तीचं कामच नाही. याचे लोक घेऊन जाते. तू काय शिकवतो म्हणा, कोण मुंबईत भेटतं, किती मजल्यावर भेटतेत, काय करते, तू काय करतो, वडवणीच्या पंपावर कोण भेटतं, तू ते शिकूच नको. ती द्वेष आहे तुला. ज्या मराठ्यांनी मोठं केलं ना त्यांनाच त्यांचेच पोरं मारण्याचा उद्योग तू करतो. त्यामुळे तू जितका मायामागं ती टोळी लावणार तितकं मी तुला संपवणार. पाटील कुणबी दाखले चॅलेंज केले म्हणून ते ओबीसी आंदोलक जे मंगेश ससाने यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली जाते असं त्यांचं म्हणणं. त्याला काय कोण गोळ गेले हे कोणी ससे. मंगेश ससाने ओबीसी आंदोलक इथं उपोषण केलं होतं. आता इथं उपासनाला 150 बस होते, तू कोणाला ध्यान ठेवा कोण येईन काय येईन त्याला कोण दाखले का चॅलेंज करतात गोळ्या घालू अशी धमकी दिली. कोण धमकी देत आहे, कोण येईन काय आहे, त्याला कोण विचारतंय, कोण आहे बारा गोतले आळे असले कोणी येतं बसत आहे, कोण विचारतंय त्यांना आणि काय आहे, कोण धमकी आणतंय, काय गरज पडली कोणाला.